बऱ्याचदा हे जे अफेअर्स असतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपण म्हणतो त्याला, ती नेसेसरीली शरीर सुखासाठी असतात असंही नाही. त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं ते म्हणजे काय, इमोशनल एक आसरा हवा असतो लोकांना, त्यांच्या भावनांचा निचरा करण्यासाठी किंवा मनातलं बोलण्यासाठी. तर ते प्रत्यक्षात बोलायचं सोडून लोक ह्या गोष्टी अवलंबतात. बरोबर. तर माझ्याकडे आता काही दिवसांपूर्वीच अशा 2-3 केसेस आल्या की म्हणजे चांगल्या म्हणजे 50-55 वयोगटातले व्यक्ती होत्या. त्या अशाच सोशल मीडियामुळे, ते शाळेचं आजकाल रियुनियन होतं तसं रियुनियन झालं त्यांचं, आणि मग तिकडे त्या त्यांच्या एका मित्राला भेटल्या आणि तेव्हापासून त्यांचं नुसतं म्हणजे फक्त चॅटिंग करायच्या त्या. ते चॅटिंग आणि अशा ह्याच्यातनं ते पुढे त्यांचं म्हणजे इन्व्हॉल्वमेंट तयार झाली, एक प्रकारची अटॅचमेंट तयार झाली. आणि मग कसं असतं, आता इंडियन हाऊसहोल्डमध्ये आपण बघितलं तर या गोष्टी जेव्हा मुलांना कळतात, किंवा आता मुलगा लग्नाच्या वयातला मुलगा आहे त्यांना, तर ते त्याला कळलं, मग त्यांना असं ऑकवर्ड झालं आणि मग त्या माणसाशी त्यांनी बोलणं बंद केलं आणि त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशन आलं. त्याच्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर अशा घटना आजकाल ह्या सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी नक्कीच जास्त वाढल्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.